नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळापासून चालत आलेले पारंपरिक वऱ्हाडी पद्धतीचे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे उडदाच्या भटगोळ्यांची रेसिपी। उडदाचे हे भटगोळे गरमागरम भाकरी बरोबर, भातावर खायला किंवा पोळी बरोबर खायला खूप मस्त लागतात। पारंपरिक मस्त अशी रेसिपी आहे, खूप हेल्दी आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। उडदाच्या डाळीचे भटगोळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडीद डाळ। उडदाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून मी ती 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवली होती। बिनसालीची उडीद डाळ इथे घ्यायची आहे। पूर्वीच्या काळी आजी पणजी उडदाच्या कनोरापासून हे भटगोळे बनवत होत्या। उडदाचा कणोर म्हणजे काय तर जेव्हा उडदाची डाळ घरच्या घरी जात्यावर भरडली जायची तेव्हा ती डाळ बनवताना काही अख्खी डाळ आणि काही कणी व्हायची, तर त्या कण्यांना आमच्याकडे कणोर असे म्हणतात। ह्या कणोराचा उपयोग हे भटगोळे बनवण्यासाठी केला जात असे। अन्नाचा एकही कण वाया न जाऊ देता अशा छान छान रेसिपीज आजी पणजी करायच्या। आज आपण ह्या डाळीपासूनच भटगोळे बनवूयात। सर्वप्रथम आपण ह्या डाळीतील पाणी काढून घेऊ। उडदाच्या डाळीतील पाणी मी पूर्णपणे निथळवून घेतलं। आता ह्यातील 2 ते 2.5 टेबलस्पून उडीद डाळ आपण काढून घेऊया। हे बघा, भिजवलेल्या डाळीचे असे 2 भाग करून घेतले। हा एक भाग आपल्याला गोळ्यांसाठी वापरायचा आहे आणि एक भाग आपल्याला रश्श्यासाठी वापरायचा आहे। दोन्हीही वाटण आपल्याला वेगवेगळे वाटायचे आहे, म्हणून हे भाग आपण वेगळे करून घेतले। सर्वप्रथम कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया। हा उडदाचा भटगोळा थोडा झणझणीत आमच्याकडे आवडतो, त्यामुळे मी थोडा झणझणीत करणार आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यामध्ये थोडं तेल घालू आणि आता ह्या मिरची आपण नीट भाजून घेऊ। भाजलेल्या मिरचीची चव खूप खमंग येते, त्यामुळे मिरची नेहमी करता भाजून घ्या। मिरचीऐवजी तुम्ही इथे लाल तिखट देखील वापरू शकतात, पण हिरव्या मिरचीची ही भाजी हिवाळ्याच्या दिवसात खायला खूप मस्त लागते। लाल तिखट जर घ्यायचं असेल तर ते तिखट तेल न घालता कोरडंच थोडं भाजून घ्या, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। हे बघा, हे मिरच्या अगदी खमंग भाजून झाल्या। आता आपण ह्या काढून घेऊ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण गोळ्यांचं वाटण वाटून घेऊ। त्यासाठी ही जी जास्तीची भिजवलेली उडीद डाळ आहे ती आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या घालूया आणि ह्या उरलेल्या 8-9 लसूण पाकळ्या आपल्याला नंतर घालायच्या आहे। सर्व साहित्य आपल्याला अर्ध अर्ध घालायचं आहे। या भाजलेल्या मिरच्यांपैकी अर्ध्या मिरची आपल्याला आता घालायच्या आहे गोळ्यांमध्ये आणि उरलेल्या ह्या अर्ध्या मिरची आपण रस्स्यामध्ये घालू। 1 टीस्पून बडीशोप। बडीशोप ही फक्त गोळ्यांमध्येच घालायची आहे, रस्स्यात घालायची नाही। अर्धा टीस्पून जिरे घालूया। पाव टीस्पून हळद घालूया। भरपूर कोथिंबीर आणि कमीत कमी पाणी घालून हे मिश्रण किंचित जाडसर असं वाटून घेऊ। फार फाईन बारीक करायचं नाही। हे बघा, या प्रकारे मी हे पाणी अगदी कमीत कमी घालून घट्टसर वाटून घेतलं आहे। किंचित जाडसर असं आहे, फार अगदी गुळगुळीत नाही। रंग देखील बघा, कोथिंबीर आणि हळदमुळे किती मस्त रिफ्रेशिंग असा आला आहे। आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही 2 ते 2.5 टेबलस्पून उडीद डाळ घालूया। यामध्ये उरलेली अर्धी हिरवी मिरची, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा टीस्पून जिरे, थोडी हळद आणि कोथिंबीर घालूया। हे दोन्ही वाटण आपल्याला वेगवेगळे वाटायचे आहे, कारण हे जाड बारीक असे वाटायचे असतात। रश्श्याचं मिश्रण आता आपल्याला अगदी बारीक फाईन असं वाटायचं आहे। यामध्ये पाणी घालून वाटून घ्या। बरेच जण काय करतात की सर्व साहित्य एकत्र वाटून घेतात जाडसर आणि नंतर त्यातील थोडी पेस्ट घेऊन त्यात पाणी घालून त्याचं बारीक वाटण तयार करतात, पण तसं करू नका, कारण मिरची आणि लसूण, जिरं, मीठ या सर्वांचा अंदाज चुकून जातो। या मिश्रणामध्ये देखील मिरची, लसूण, जिरं हे अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे, तेव्हाच रस्सा चविष्ट होईल। गोळे नाहीतर चविष्ट लागतात आणि रस्सा हा पाणीदार पांचट लागायला लागतो, त्यामुळे हे साहित्य असं अर्ध अर्ध घ्या,
म्हणजे अगदी अप्रतिम चवीचे भटगोळे तयार होतात। आता यात थोडं पाणी घालून मी वाटून घेते। हे बघा, हे वाटण अगदी छान फाईन असं मी वाटून घेतलं। इथे कढईमध्ये आता आपण हे वाटण घालूया। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊ। पाणी जरा जास्त प्रमाणामध्ये घाला, कारण गोळे आपल्याला या पाण्यामध्ये शिजवायचे आहे। थोडं पातळ असं हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे। दिलेल्या प्रमाणात 5 जणांना सहज पुरतील एवढे भटगोळे तयार होतात। हे बघा, असं छान पातळ याची कन्सिस्टन्सी ठेवा। रश्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता ह्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे असं अधूनमधून ढवळत राहायचं आहे। हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे उडदाचे भटगोळे, त्यानंतर कढी गोळे, तुरीच्या दाण्यांचे कढी गोळे असे विविध प्रकार खूप मस्त लागतात गरमागरम खायला। आजी पणजीच्या पारंपरिक रेसिपी आहे, खूप पौष्टिक आहे, नक्कीच करून बघायला हव्या। तुम्हाला जर सर्दी खोकलाचा त्रास होत असेल तर गरमागरम असे हे उडदाचे गोळे नक्की खाऊन बघा, खूप मस्त असं वाटतं। रश्याला उकळी येते तोपर्यंत गोळ्याच्या मिश्रणामध्ये मीठ घालूया। मीठ हे नेहमी करता आयत्या वेळी घाला, कारण मीठ घातलं की ह्या गोळ्याच्या मिश्रणाला पाणी सुटतं, मग गोळे नीट आकारात येत नाही, म्हणून आयत्या वेळी मीठ घाला। थोडी कोथिंबीर अजून घालूया आणि आता हे गोळ्यांचं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ। अगदी मस्त असं फेटून घ्या, म्हणजे गोळे अगदी हलके आणि पोकळ असे होतील। हे बघा, गोळ्यांचं मिश्रण मी छान फेटून घेतलं, छान हलकं असं झालं आहे। हे बघा, हे रश्याला मस्त उकळी आली आहे। आता आपल्याला या उकळीमध्येच गोळे सोडायचे आहे। पाण्याने हात ओला करून घ्या आणि ह्या उडदाच्या डाळीचे आपल्याला असे गोल गोल गोळे करून यामध्ये सोडायचे आहे। थोडा पाण्याचा हात घेतला की खूप मस्त याचे गोळे बनवता येतात। गोळे हे खूप मोठे नको आणि अगदी खूप लहान देखील नको, मध्यम आकाराचे घाला। याआधी कुणी कुणी हे भटगोळे खाल्ले आहे हे कमेंट करून नक्की कळवा। हे बघा, सर्व गोळे मी यामध्ये घातले। गोळे अगदी घातल्या घातल्या ह्याला ढवळू नका, कारण गोळे हे मऊ असतात, ते पटकन सुटायला लागतात, त्यामुळे याला लगेच ढवळू नका। जरा वेळानंतर गोळे शिजले की ते आपोआप हळूहळू वर यायला लागतात। गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। हे बघा, तुम्ही बघू शकतात हे गोळे कसे शिजून असे वर येत आहे। आता गॅसची फ्लेम कमी करू, यावर अर्धवट झाकण ठेवू आणि हे गोळे 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। झाकण पूर्ण लावू नका, नाहीतर भाजी उफाळून खाली येईल। आपण एक वेळा चेक करूया। हे बघा, किती छान हे गोळे अगदी फुलून वरती आले। आता आपण एक वेळा चेक करू। हा जो गोळा आहे तो आपल्याला कापून बघायचा आहे, म्हणजे आतपर्यंत शिजला की नाही हे कळेल। चाकूच्या साहाय्याने ह्या प्रकारे कापा। बघा, दाखवते तुम्हाला। हे बघा, आतपर्यंत अगदी मस्त शिजले आहे। आता आपण गॅस बंद करूया। भटगोळ्यांसाठी फोडणी तयार करून घेऊ। आपण भाजीला सुरुवातीला फोडणी घातली नव्हती, आता वरून आपल्याला याला फोडणी घालायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही या रश्याला देखील फोडणी घालू शकतात। पारंपरिक पद्धतीमध्ये रश्याला फोडणी घालायचीच पद्धत होती, पण हा रस्स्याचे कधी कधी मग फोडणीमध्ये गोळे होतात, म्हणून मी या प्रकारे करते, म्हणजे ते अधिक सोयीचं होतं आणि ह्याची चव देखील वाढते। फोडणीसाठी इथे साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी नीट तळतळली की जिरे, चिमूटभर हिंग घालू, अगदीच चिमूटभर हळद घालूया, कढीपत्त्याची पानं। गॅस बंद करूया। ह्या भटगोळ्यांमध्ये आपण कोथिंबीर घालू आणि ह्यावर ही तयार फोडणी घालूया।
मिक्स करू। खूप खमंग चवीचे हे भटगोळे तयार होतात। गरमागरम अतिशय चविष्ट झणझणीत असे उडदाच्या डाळीचे भटगोळे तयार आहे। हे भटगोळे तुम्ही गरमागरमच पोळी भाकरी बरोबर खा किंवा गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर खा। हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे भटगोळे खायला खूप मस्त लागतात। आपल्या आजी पणजीच्या ह्या पौष्टिक पारंपरिक रेसिपीजला उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न आहे, नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।